संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून तिसऱ्यांदा सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। भामरे यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच पक्षातून विरोध होत होता। त्यावेळी उमेदवार बदलून सेनेचे आविष्कार भुसे यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा होती। मात्र ऐनवेळी भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काहीसा हिरमोड झाला। यावेळी मालेगावचा चेहरा उमेदवार म्हणून जनतेला हवा होता, ती आशा आता धुसर झाली। तर एकीकडे मालेगावचे स्वच्छ, निष्कलंक आणि सर्वांना परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू राजेंद्र भोसले यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी पुढे येऊ लागली। भोसले यांना पक्षश्रेष्ठींकडून बोलावण्यात आल्याचं खात्रीशीर वृत्त आहे। भोसले यांचे सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्याशी चांगले संबंध असून लोकप्रिय असं व्यक्तिमत्व त्यांचं आहे। तसंच मालेगाव, सटाणासह धुळे जिल्ह्यात त्यांचा प्रचंड जनसंपर्क तसंच नातेवाईक असल्यानं त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी होऊ लागली। मालेगावकरांच्या जनमानसातील भावना व्यक्त करत आहे की यावेळेस मालेगावला लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात यावी। कारण सटाणा असेल, धुळे असेल, अनेक वेळेस यांनी या लोकप्रतिनिधींनी सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर देखील मालेगाव खऱ्या अर्थाने विकासापासून हा मालेगाव तालुका वंचित असल्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी मालेगाव तालुक्यात देण्यात यावी। मी शिल्पा देशमुख, जिजाऊ ब्रिगेड, नाशिक जिल्हाध्यक्ष। माझी अशी खंत आहे की आतापर्यंत लोकसभेच्या उमेदवाराचे प्रतिनिधित्व हे धुळे आणि सटाणा मतदारसंघातून झालेलं आहे। मालेगाव हा कायम उपेक्षित राहिलेला आहे। तर आमच्या सर्व सामाजिक संघटनांचं असं मत आहे की मालेगावातून एक तरुण उमेदवार लोकसभेसाठी देण्यात यावा। जय जिजाऊ, जय शिव। गेली अनेक वर्ष त्या पक्षाशी एकनिष्ठ आहे। ममको बँकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली। त्यांचा चेहरा लोकप्रिय असल्याने आणि त्यांच्या विरोधी पक्षातील प्रतिनिधी यांच्याशी असलेले चांगले संबंध तसंच मालेगावचा हक्काचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। मालेगावमध्ये अनेक गोष्टी आज तागायत विकासाच्या थांबलेल्या आहेत। केंद्रात आपला हक्काचा आवाज आजपर्यंत गेलेला नाही, पण आपल्याला या निमित्तानं काँग्रेस पक्षाला संधी आहे की त्यांनी आपल्या हक्काचा एक मालेगाव शहराचा उमेदवार देऊन त्यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करावा। उमेदवारी देत असताना काँग्रेस पक्षाची विचारधारा जोपासणारा, पुरोगामी विचार असणारा आणि ठामपणे अभ्यासू शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे, सिंचनाचे, विकासाचे प्रश्न मांडू शकणारा अभ्यासू असा एक चेहरा या निमित्तानं मालेगावला द्यावा। मालेगाव शहरामध्ये सध्या राजेंद्र भोसले हे एक उत्तम पर्याय आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे। असे झालं तर या लोकसभेच्या निमित्तानं वेगळे निकाल या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये लागू शकतात। दरम्यान पक्षाने त्यांना बोलावणं पाठवलं असल्याचं समजल्यानं जनतेत आनंदाचं वातावरण पसरलं। पण पक्षाने उमेदवारी दिली तर भोसले धुळे लोकसभा निवडणूक लढवणार का हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।